हे एक जबरदस्त उदाहरण आहे. नरहरी कुलकर्णी हे वोटर लिस्ट 196 मधले आहेत. लोकसभेच्या वेळी हे फोटोवर आपण सगळे ब्लर केलेले आहेत. फोटोग्राफ सगळ्यांचे थोडे भुरकट केलेले आहेत, कारण कोणालाही प्रायव्हसीचा प्रॉब्लेम नसावा म्हणून आपण फोटोग्राफ्स थोडे भुरकट केलेले आहेत. ती फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत, मतदार यादी पण आहे. पण हेच तुम्ही बघा, जे साधारणपणे लोकसभेमध्ये ही व्यक्ती नरहरी कुलकर्णी डिलीटेड होती. का डिलीटेड होती? कारण मृत झाली, डेड झालंय असं त्यांनी सांगितलं. हीच व्यक्ती यांनी पुनर्जन्म घेतला सेम नावानी आणि मतदान केलं येऊन विधानसभेमध्ये. बरं, आम्ही ह्यांच्या घरी गेलो, चेक करायला गेलो. साधारणपणे खरोखर आहेत, नाही आहेत, काय, कारण हे दिसलं की डेड आहे. पण ही मतदार यादी बदललेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इपिक नंबर हा वेगळा झालेला आहे. म्हणजे पुन्हा एकदा ह्यांचं कोणीतरी रजिस्ट्रेशन नव्याने केलेलं आहे. जी व्यक्ती आता नाहीये तिचं रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा केलेलं आहे. नावात थोडं स्पेसिंगमध्ये बदल केलेला आहे. इपिक नंबर वेगळा दिलेला आहे. यादी वेगळी केलेली आहे आणि ह्यांनी जाऊन विधानसभेत मतदान केलेलं आहे. मतदान झाल्यानंतर पुन्हा या व्यक्तीला यादीतून काढलेलं आहे.